छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धेत आज संयुक्त जुना बुधवार पेठ आणि शिवाजी तरुण मंडळ यांच्यात सामना झाला। सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला। सामन्याच्या 17व्या मिनिटाला जुना बुधवारच्या टी.एम. विष्णूच्या पासवर हर्ष जरग यानं गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। ही आघाडी कमी करण्यासाठी शिवाजीकडून सिद्धेश साळोखे, इंद्रजित चौगुले, निखिल कदम यांनी खोलवर चढाया केल्या, मात्र त्यांना यश आलं नाही। सामन्याच्या पूर्वार्धात जुना बुधवारचा खेळाडू हर्ष जरग यानं गैरवर्तन केल्यामुळे मुख्य पंच माणिक पाटील यांनी 2 येलो कार्ड दाखवत रेड कार्डची कारवाई केल्यानं त्याला मैदानाबाहेर जावं लागलं। सामन्याच्या पूर्वार्धात 46व्या मिनिटाला जुना बुधवारचा खेळाडू रिंकू सेठनं पुढं आलेल्या गोलरक्षकाच्या डोक्यावरून मारलेला चेंडू गोल पोस्टचा कोपरा भेदत गोलची नोंद करत संघाला 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली। उत्तरार्धात शिवाजीकडून गोल फेडण्यासाठीचे जोरदार प्रयत्न सुरूच होते, मात्र जुना बुधवारच्या भक्कम बचावामुळे त्यांच्या चढाया वारंवार अपयशी ठरल्या। जुना बुधवारच्या गोलक्षेत्रात संकेत जरग यानं हातानं चेंडू रोखल्यानं मुख्य पंचांनी त्याला थेट रेड कार्ड दाखवून सामन्याबाहेर काढत शिवाजीला पेनल्टी दिली। या पेनल्टीवर शिवाजीचा खेळाडू बसंता सिंग यानं मारलेला चेंडू जुना बुधवारचा बदली गोलरक्षक सनवीर सिंग यानं रोखला। सामन्याच्या 77व्या मिनिटाला झालेल्या चढाईत पुढे आलेल्या गोलरक्षकाच्या डोक्यावरून फटका मारत शिवाजीचा राज अली यानं एका गोलची परतफेड केली। जुना बुधवारच्या रविराज भोसले, सचिन मोरे, टी.एम. विष्णू यांनी उत्कृष्ट खेळ केला। दुसऱ्या गोलची परतफेड शिवाजी तरुण मंडळाकडून न झाल्यानं हा सामना संयुक्त जुना बुधवार संघानं 2-1 अशा गोलफरकानं जिंकून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली। संयुक्त जुना बुधवार पेठचा सणवीर सिंग हा सामनावीर ठरला। उद्या शुक्रवारी स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात सायंकाळी 4 वाजता खेळवला जाणार आहे।